हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स. आज आपण केशर पिस्ता मोदक बघणार आहोत. स्टफिंगचे मोदक आहेत. हे खूप छान बनतात. बाप्पाच्या आवडीचा वेगवेगळा प्रसाद आपण रोज करतो, त्याच्यातच तुम्ही हे एकदा ट्राय करू शकता. अगदी विकतपेक्षाही खूप छान लागतात हे मोदक. नक्की ट्राय करून बघा. हे मोदक बनवण्यासाठी मी अर्धा बाउल गरम दूध घेतेय आणि याच्यामध्ये मी 15 ते 20 केशरच्या काड्या टाकतेय. केशर तुम्ही जितकं जास्त टाकाल तितकं तुम्हाला छान कलर येईल आणि सुगंध पण येईल, टेस्ट पण छान येईल केशरमुळे. जर तुम्हाला केशर कमी वापरायचं असेल तर तुम्ही इथे फूड कलरचा पण वापर करू शकता. मी फूड कलर वापरलेला नाहीये, त्याच्यामुळे मी केशर काड्या जास्त वापरलेल्या आहेत. हे आपण गरम दुधामध्ये छान भिजत घालूयात आणि साईडला ठेवूयात. 15 ते 20 मिनिटं हे छान दुधात भिजलं तर रंग छान येईल. 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. मी एक कढई घेतलेली आहे, गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यात 1 चमचा तूप घालतेय. तूप गरम झालं की मी याच्यामध्ये मिल्क पावडर घालतेय आणि मिल्क पावडर आपल्याला छान भाजून घ्यायची, म्हणजे आपण याच्यापासून बनवलेले जे मोदक आहेत ते आपल्या टाळ्याला चिकटल्यासारखे होणार नाहीत. 1.5 बाउल मिल्क पावडर घेतली मी. हे आपल्याला छान भाजून घ्यायची 1 ते 2 मिनिटे मंद गॅसवरती. दोन मिनिटं झाली आहेत. आता आपण ही काढून घेऊयात. सेम पॅन मध्ये मी 1 चमचा तूप घालतेय आणि याच्यामध्ये आपण जे केसरचं दूध केलं होतं ते घालतेय. ते अर्धा बाउल दूध आणि मी आणखीन 1 बाउल दूध याच्यामध्ये घालतेय. दुधाला छान उकळी येऊ द्यायची आहे. दुधाला छान उकळी आल्यानंतर याच्यात मी पाव बाउल साखर घालते. पिठी साखर घ्यायची. पिठी साखर घातल्यानंतर पण छान उकळी येऊ द्यायची याला आणि बारीक गॅस करायचा नंतर. आणि मग याच्यात आपण भाजून घेतलेली मिल्क पावडर घालणार आहोत. आता ही आपल्याला मंद गॅसवरतीच गुठळ्या मोडत मोडत शिजवून घ्यायची आहे. पूर्ण आटवून घ्यायचं हे. या पद्धतीने हे दूध शिजवून घेतल्यामुळे केशर घालून हे रंग पण छान येतो आणि याला वेगळा आर्टिफिशियल कलर घालायची गरज नाही आणि टेस्ट एकदम खव्यासारखी येते. मंद गॅसवरती 15 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या मिश्रणाचा छान गोळा व्हायला लागलेला आहे. आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि मग थंड करायला ठेवूया. हे थंड करूनच आपल्याला वापरायचंय. पूर्ण प्रोसेस आपल्याला मंद गॅसवरती करायची. गॅस कुठेही वाढवायचा नाही. सगळं मिश्रण मी ताटामध्ये काढून स्प्रेड करून ठेवले, म्हणजे एक 10 ते 15 मिनिटांमध्ये हे छान थंड होईल. मिश्रण आपलं थंड झालंय. आता स्टफिंगसाठी मी काही भाग यातला काढून घेते. तुम्हाला जर असेच मोदक करायचे असतील बिना स्टफिंगचे तर तुम्ही याच्यातच डायरेक्ट पिस्ता
स्टफिंगचे काप घालू शकता आणि मिक्स करून त्याचे मोदक करू शकता, पण मी स्टफिंगचे करणार आहे म्हणून मी यातलं थोडंसं 1 ते 1.5 चमचा मिश्रण घेतलंय आणि त्याच्यात मी बारीक केलेले पिस्ता घालणार आहे 2 चमचे. आणि रंग कलर कॉम्बिनेशन थोडंसं छान दिसावं म्हणून मी इथे थोडा ग्रीन कलर वापरते. तुम्ही नाही वापरलात तरी चालेल. 1 ते 2 चिमूट फक्त ग्रीन कलर वापरते मी इथं आणि छान मिक्स करून घ्यायचंय. आपलं स्टफिंग पण तयार आहे. आता आपण मोदक करायला घेऊया. मी पट्टी मोदकाचा साचा घेतलाय, याला तूप ग्रीस करून घेतलीये. तुम्ही तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो घेऊ शकता. याला तूप लावून घ्यायचंय आणि मग बंद करून याच्यामध्ये सारण भरायचंय. खूप प्रेस करून व्यवस्थित कडेला मिश्रण लावायचंय या मोदकाच्या आणि मग आतमध्ये छोटे छोटे जे आपण स्टफिंग तयार केले त्याचे छोटे छोटे बॉल्स लावून सील करून घ्यायचे. खूप छान होतात हे मोदक. या साहित्यामध्ये आपले 20 मोदक तयार होतात या साईजचे, छोट्या पट्टी मोदकाच्या साईजचे. तुम्ही जितका साचा मोठा वापराल त्यानुसार ते कमी जास्त होतील. मोदक पहिल्यांदा बनवतानाच पट्टीला तूप लावून घ्यायचं, नंतर तूप लावायची गरज नाही. तुम्ही बघू शकता किती छान झालेत मोदक आपले. खूप सुंदर मोदक तयार होतात. गणपती बाप्पासाठी नक्की ट्राय करून बघा. खूप छान रंग आला आपल्या मोदकांना केशरचा आणि बिलकुल याच्यात आपण आर्टिफिशियल कलर वापरलेला नाहीये आणि चव तर इतकी अप्रतिम आहे. तुम्ही खरंच एकदा ट्राय करून बघा. मी तुम्हाला एक कट पण करून दाखवते. तुम्ही तुमच्या घरी यावर्षी बाप्पासाठी कुठले मोदकची रेसिपी ट्राय केली ते पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता. बघू शकता किती मस्त स्टफिंग पण दिसतंय आपलं. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज व्हिडिओजना लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.